नमस्कार मंडळी, आज होता श्रावणातला दुसरा सोमवार आणि आज आपल्याला शिवामूठ व्हायचं होतं तीळ. तर इथे माझी सगळी देवपूजा वगैरे करून झाली होती आणि हे दोघं मस्तपैकी मस्का पाव आणि हे चहा घेत होते आणि श्रीयू दूध पित होता. आणि बघा, आम्हाला मोबाईलकडे बघितलं ना लगेच छान आहे करायची सवय आता लागून गेली. हे सगळं झालं आणि मग त्याचा अभ्यास घेत बसली होती मी आणि कैची माझ्याजवळ नव्हती म्हणून मग म्हटलं ही अशा आयडिया करून ना आपण फाडून घेऊयात. तर श्रीयूला पण ते ट्राय करायचं होतं आणि त्यांनी पण खूप छान असं कटिंग केलं. आणि असं तुम्ही पण शाळेमध्ये केलं असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर नेहमी असंच करायची. आणि बघा, ही कुडी मी बनवली होती एक, ती आज मी घातली होती. आज सोमवार होता, मग म्हटलं साडी घालूया म्हणून मग हे ऑफिसला वगैरे गेले आणि मग त्याच्यानंतर मी साडी वगैरे घालून घेतली. मुलं स्कूलला आणि हे ऑफिसला गेले ना मग माझी बाकीची कामं चालू असतात. आज ह्या हाफ डेनी गेले होते आणि शरणव पण सकाळी गेला होता. श्रीयू दुपारचा टाईम असतो श्रीयूचा आणि ह्या सगळ्यांना घालवून मग मी बाकीची घरातली कामं वगैरे आवरून घेतली. कारण मला रुद्र अध्यायाचं पण पठण वगैरे करायचं होतं, रुद्राभिषेक पण घालायचा होता. म्हटलं इतर वेळेस तर होत नाही पण श्रावणातले 4 सोमवार तरी रुद्र अभिषेक घालून घेऊया. पण ही सेवा एवढी मोठी असते ना की एकसारखं बसून ना खूप पाठ दुखते, पण सेवा झाल्यानंतर इतकं प्रसन्न आणि खूप छान वाटतं. आणि मग इथे माझं सगळं आवरून घेतलं मी. आणि मी ना नेहमी भांडी वगैरे घासून झाली की किचनचा ओटा आणि बेसिन वगैरे आणि त्याच्या टाईल्स ज्या असतात ना त्या क्लीन करून घेते. कारण मग तिथे ती खूप घाण साचते आणि पण ती नंतर निघत नाही. त्याच्यानंतर मी सेवेला सुरुवात केली आणि मग इथे शरणव आला होता आणि मी शाबू वगैरे फराळ वगैरे करून घेतलं होतं आणि मग सेवा चालू केली होती आज, कारण मला लेट झाला होता कामांना. आणि इथे बघा, संध्याकाळी हे आणि मुलं आल्यानंतर मी मस्तपैकी आम्ही आरती करून घेतली. जेव्हा काही सणवार किंवा विशेष काय असतं ना तेव्हा आम्ही आरती नक्की करतो. चला तर मग लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.